दरवर्षीप्रमाणेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ग्लोबल रिस्क्स रिपोर्ट प्रसिद्ध होतो. हा रिपोर्ट म्हणजे आपल्या पृथ्वी ग्रहासाठी एका हेल्थ चेकअपसारखा आहे. तर मग 2026चा हा रिपोर्ट आपल्या भविष्याबद्दल काय सांगतोय? चला या स्रोतांच्या आधारे समजून घेऊया. या रिपोर्टचा सूर अगदी सुरुवातीपासूनच लागलेला आहे. जगभरातील नेते आणि तज्ज्ञ भविष्याबद्दल खूपच निराशावादी दिसतात. असं दिसतंय की जग एका नव्या टप्प्यात आलंय, जिथे सहकार्यापेक्षा संघर्षाला जास्त महत्त्व दिलं जातंय. 57% हा फक्त एक आकडा नाहीये, यामागे एक मोठी चिंता दडलेली आहे. म्हणजे निम्म्याहून अधिक तज्ज्ञांना वाटतंय की पुढची 10 वर्ष ही खूप अस्थिर असणार आहेत. हा एक प्रकारे इशाराच आहे की येणाऱ्या आव्हानांसाठी आपण तयार राहायला हवं. तर मग काय आहेत हे धोके या नव्या स्पर्धात्मक युगात? चला बघूया. सर्वात आधी पुढच्या 2 वर्षांचं चित्र बघूया. म्हणजे अगदी लगेच समोर असलेले धोके कोणते? जागतिक नेते सध्या कशावर आपलं लक्ष केंद्रित करत आहेत? तर ही आहे पुढच्या 2 वर्षांची टॉप 5 धोक्यांची लिस्ट. यामध्ये भूराजकीय आणि सामाजिक मुद्दे सर्वात वर आहेत. भूआर्थिक संघर्ष, चुकीची माहिती आणि समाजात पडणारी फूट ही सध्याची सगळ्यात मोठी चिंता आहे. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये की सध्याची लढाई ही सत्ता, सत्य आणि सामाजिक एकतेभोवती फिरतीये. आता भूआर्थिक संघर्ष म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर देश त्यांच्या अर्थव्यवस्थेचा वापर एक शस्त्र म्हणून करत आहेत. उदाहरणार्थ, मायक्रोचिप्ससारख्या महत्त्वाच्या टेक्नॉलॉजीवर व्यापार निर्बंध घालणं किंवा प्रतिस्पर्धी देशांवर दबाव आणण्यासाठी महत्त्वाच्या संसाधनांवर नियंत्रण मिळवणं. आणि इथेच या रिपोर्टमधली सगळ्यात धक्कादायक गोष्ट समोर येते. असं दिसतंय की सध्याच्या राजकीय आणि सामाजिक समस्या सोडवण्याच्या नादात आपण दीर्घकालीन पर्यावरणीय धोक्यांकडे दुर्लक्ष करतोय. ही एक धोकादायक निवड आहे. म्हणजे आजच्या लहान मोठ्या आगी विझवताना आपण नकळतपणे उद्याच्या मोठ्या संकटांना आमंत्रण देत आहोत. पण जरा 10 वर्षांचा विचार केला ना, तर हे चित्र अक्षरशः पालटून जातं पूर्णपणे. 10 वर्षांनंतर जे धोके आपण तात्पुरते बाजूला ठेवले होते, तेच म्हणजे पर्यावरणाचे धोके थेट पहिल्या क्रमांकावर येऊन थडकतात. अत्यंत तीव्र हवामान, जैवविविधतेचा ऱ्हास हे आता दूरचे धोके नाही, तर आपल्या अस्तित्वासाठी थेट आव्हान म्हणून उभे राहतात. म्हणजे आपल्या ग्रहाच्या आरोग्याचं वास्तव अखेरीच आपलं लक्ष वेधून घेणारच आहे. आणि हे बघा, कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच AIने घेतलेली उडी पहा. 2 वर्षांच्या यादीत 30व्या क्रमांकावर असलेली चिंता 10 वर्षांच्या यादीत थेट टॉप 5 मध्ये येते. हे या तंत्रज्ञानाच्या संभाव्य नकारात्मक परिणामांविषयीची वाढती भीती दाखवतं. मग ते ऑटोमेशनमुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाणं असो किंवा माणसाच्या नियंत्रणाबाहेर जाणारी स्वायत्त शस्त्र प्रणाली असो. आणि याबद्दल तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? आकडेवारी फारच चिंताजनक आहे. जवळजवळ 3/4 तज्ज्ञांना वाटतं की पर्यावरणाच्या बाबतीत पुढचं दशक वादळी किंवा अशांत असेल. शांततेची अपेक्षा तर जवळजवळ कोणालाच नाही. हे एक गंभीर वास्तव आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. पण यातला कोणताही धोका एकटा नाहीये. हे सगळे धोके एका डॉमिनोच्या खेळासारखे आहेत. एक पडला की दुसरा पडणारच, आणि मग एक मोठी, अधिक गुंतागुंतीची संकट मालिका तयार होते. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे असमानता. रिपोर्टनुसार जेव्हा लोकांना वाटायला लागतं की ही आर्थिक व्यवस्था आपल्यासाठी नाही आहे, ती अन्यायकारक आहे, तेव्हा समाजात अविश्वास आणि असंतोष वाढतो. आणि यामुळेच मग समाज दुभंगतो आणि राजकीय अस्थिरतेसाठी एक सुपीक जमीन तयार होते. बघा, ही साखळी कशी काम करते. आधी वाढते विषमता, मग त्यामुळे समाजात 2 गट पडतात, ध्रुवीकरण होतं. या दुहीला चुकीची माहिती आणखी हवा देते. आणि मग शेवटी काय होतं? तर सामाजिक करार म्हणजे सरकार आणि नागरिकांमधला जो विश्वासाचा धागा असतो तोच तुटतो. लोकांना वाटतं की ही व्यवस्था आपल्या सर्वांसाठी काम करत नाहीये. आणि ही समस्या आणखीनच बिकट होते कारण लोकांचा बातम्यांवरचा विश्वासच उडत चाललाय. जेव्हा मूलभूत गोष्टींवर आणि तथ्यांवरच एकमत नसेल, तर मग एकत्र येऊन कोणत्याही मोठ्या समस्येवर तोडगा कसा काढणार? एका सामायिक वास्तवाशिवाय सहकार्य जवळजवळ अशक्य होऊन बसतं. तर मग हे सगळं चित्र इतकं निराशाजनक असताना पुढे जाण्याचा काही मार्ग आहे का? सुदैवाने हा रिपोर्ट फक्त धोकेच सांगत नाहीये, तर या विखुरलेल्या जगातही पुढे जाण्यासाठी काही मार्ग सुचवतो. रिपोर्ट असं सुचवतो की सगळ्या समस्या एकाच वेळी सोडवण्याऐवजी विशिष्ट मुद्द्यांवर सहकार्य करणं शक्य आहे. उदाहरणार्थ, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी किंवा AI सारख्या तंत्रज्ञानासाठी नैतिक नियम बनवण्यासाठी सरकार आणि खाजगी कंपन्या एकत्र येऊ शकतात. आणि शेवटी हाच कळीचा प्रश्न उरतो. जेव्हा आजची संकटं आपलं पूर्ण लक्ष वेधून घेत आहेत,
तेव्हा आपण उद्याच्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी ती इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी कशी निर्माण करणार? आणि कदाचित आपल्या सगळ्यांसाठी खरा प्रश्न हाच आहे की आपल्या रोजच्या धावपळीत आजच्या गरजा आणि एका सुरक्षित भविष्याची निर्मिती यांच्यात आपण ताळमेळ कसा साधणार?